साहेबांशी बोललो होतो. त्यांना सांगितलं होतं, ते म्हटले की केंद्र सरकारने आता वेगळी भूमिका घेतली आहे. टेक्निकली हा किती कसा फिजिबल आहे ते तुम्ही आम्हाला दाखवा आणि तेच टेक्निकली खुर्ची दे एक टेक्निकल फिजिबिलिटीचा रिपोर्ट जो काही परदेशातल्या तज्ज्ञांनी तयार केलेला होता तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पण दिलेला आहे, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पण दिलेला आहे आणि त्या टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्टच्या आधारे त्याचा आपण पुढं प्रयत्न करणार आहोत. त्यांनी अडचण एकच सांगितली GMRT, तर तशी काही GMRTची अडचण येऊ नये. परदेशामध्ये असे अनेक प्रकल्प झालेले आहेत, तर GMRTचा प्रोजेक्ट देशाच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा तर आहेच, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. आपले शेवटचा प्रयत्न राहणार आहे. आपण असं सहजासहजी सोडून दिलं असं होऊ नये याच्यासाठी शिवाजीराव बिळे आम्ही आणि सगळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक, मुख्यमंत्री जे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, आम्ही सगळेजण एकत्र प्रयत्न करणार आहोत. लांडेवाडी फाट्यापासून तर घोडेगाव मार्गे, लांडेवाडी मार्गे मनसर आणि मनसरहून थेट बेल्ह्यापर्यंत जाणारा जो रस्ता आहे हा एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून घेण्याच्यासाठी आपण सुचवला होता. त्या रस्त्यासाठी पुरवणी मागणीमध्ये टोकन तरतूद करण्यात आलेली आहे 1000 रुपयाची. पण टोकन तरतूदचा अर्थ हा असतो की हे बजेटमधून पैसे जाणार नाहीत, हे पैसे एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून येणार आहेत आणि हा 47 किलोमीटरचा रस्ता आहे टोटल आणि त्याला जवळपास 470 कोटी रुपये खर्च येणार आहे. तोही रस्ता आपला मंजूर झालेला आहे. तर गेल्या 8-15 दिवसात, महिन्यात ज्या काही घटना घडलेल्या आहेत, तुम्ही नागट ते देऊन टाका आता सर्वांना एक कॉपी. तर हे म्हणजे डेव्हलपमेंटच्या घटना, तर हे आपल्याला सगळं या ठिकाणी आम्ही विधित केलेलं आहे. मला असं वाटतं की आपला जो आणि भीमाशंकर विकास आराखडा जो आहे तो आहे, तो आता मंजूर झालेला आहे. त्याच्यासाठी जवळपास म्हणजे 600 कोटी रुपयाचा आराखडा असता. तो मी मागच्या वार्तालापाच्या वेळेला सांगितलं होतं की तो 600 कोटीचा आराखडा आता होईलच, परंतु त्याच्याच बरोबरीनं आपल्याला निश्चित प्रकारे आणखीन त्याच्यामध्ये काही डिलिशन करायचं असेल तर ते करता येण्यासारखं आहे. त्याचबरोबर मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं पांडवदऱ्याच्या पाझर तलावाच्या संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे. निगोटवाडीला त्याचा फायदा निगोटवाडीला होणार आहे, मोरळेवाडीला होणार आहे, सगळ्यांनाच होणार आहे. त्यामुळं त्याचा एक फायदा आपल्याला सगळ्यांना होऊ शकतो. अशी ही डेव्हलपमेंटची कामं आहेत. बजेटमध्ये आलेली अन्य कामं जी आहेत रस्त्यांची किंवा इमारतींची ती वेगळी आहे, किंवा बजेटमध्ये आलेली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या मधून आलेली कामं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही कामं शिरूर तालुक्यातली सुचवलेली आहेत, काही कामं आपल्या आंबेगाव तालुक्यातली सुचवलेली आहेत. तर ही सगळी कामं त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे. आणि ही खरं तर ह्या खूप घोषणा आहेत, त्याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगळं भेटायला पाहिजे होतं, परंतु आता तेवढा वेळ माझ्याकडे नसतो. आता तुम्ही कसं मॅनेजमेंट करायचं ते करा, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या टिपण्या तुम्हाला आम्ही दिलेल्या आहेत. तर त्याची नोंद आपण घ्यावी आणि शेवटच्या माणसापर्यंत हा विकासाचा कार्यक्रम जो आहे तो पोचवावा, एवढीच विनंती मी आपल्याला करतो.